कविवर्य आलेत कन्नडाहून आणि हे आमचे कायमचे कवी येथे उपस्थित आहेत. त्याच्यामुळे मग पेरणीकार ज्ञानेश्वर गायके आहे आणि त्यांना म्हणालं की जेथे बसलोय तेथे जशी आहे तशी तुमची जी उत्कृष्ट रचना आहे ती सादर करा. ज्ञानेश्वर माऊली आमच्याकडे आहेत ना, मग सुरू करूया. माऊली असल्यानंतर काय उणे आहे, करा सुरू माऊली. आदरणीय गुरुवर्य डॉक्टर गायकवाड सर, श्री प्राध्यापक लहाने सर, सर्वांच्या म्हणजे यांचा आदेश हा तर मान्य करावाच लागेल. हा प्रश्न राहिला कविता आवडती कोणती, तर प्रत्येक बापाला स्वतःची लेक ही सुंदरच वाटते, पण नंतर जग ठरवतं ही मुलगी किती सुंदर आहे. त्याप्रमाणे म्हणून या नियमाला अनुसरून मी माझी ह्या संग्रहातली पहिलीच कविता घेणार. क्या बात. कवितेचं शीर्षक नेमकं चुकलं कोण. वा. खूप दिवसापूर्वी नदीत वाळू आणि वाळूत ओल होती, दुःख लेकी बाळीचं उरात घेऊन ती वाहत होती. दुःख लेकी बाळीचं उरात घेऊन ती वाहत होती. माय ती जगाची म्हणून भर उन्हात उन्हाळ्यात ढग दाटून आले की कोरडी ठाक असली तरी पाना फुटावा गाईला, तसं आत झिरपलेलं पाणी वाळूतून अलगत वर यायचं. तेव्हा मुक्या जीवाची तहान भागायची. तसेच दोन्ही काठावरच्या लेकरांना माया देत देत ती पुढे जात होती. म्हणून शिवार ही नटलं होतं हिरवाईनं आणि माणुसकीनं. म्हणून शिवार नटलं होतं हिरवाईनं आणि माणुसकीनं. मग माणसाने वाळू उपशाच्या नावाखाली काळजावर तिच्या घात केला. तेव्हापासून ती रडत नाही, फक्त झुरत असते लेकरांसाठी. आता येतो तिला पूर महाभयंकर विनाशकारी आणि उद्ध्वस्त होतं जीवन. नेमकं चुकलं कोण, नदी की माणूस. शोध याचा घेतो आहे चुकलेला माणूस. शोध याचा घेतो आहे चुकलेला माणूस. सर्वांचे धन्यवाद. बहुत बढिया, बहुत बढिया. कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद.